हे राजा राम तेरी आरती गाऊं, हे राजा राम तेरी आरती गाऊं, आरती गाऊं प्यारे तुमको मनाऊं, आरती गाऊं प्यारे तुमको मनाऊं, आवाज़ बिहारी तेरे आरती गाऊं, हे राजा तेरे आरती गाऊं। जय हो सिंहासन रजत जोड़ी, दशरथ नंदन जनक किशोरी, युगल छवि को सदा निहारो, युगल छवि को सदा निहारो, आवाज़ बिहारी तेरे आरती गाऊं, हे राजा राम तेरे आरती गाऊं, युगल वाम भाग्यशो वीर जग जननी, चरण विराजत है सुत अंजनी, उन चरणों को सदा पखारो, उन चरणों को सदा पखारो, आवाज़ बिहारी तेरे आरती गाऊं, हे राजा राम तेरे आरती गाऊं। जय हो मन भाए, राम कथा नित शिव जी गाए, राम कथा में हृदय में उतारो, राम कथा में हृदय में उतारो, आवाज़ बिहारी तेरे आरती गाऊं, हे राजा राम तेरे आरती गाऊं, चरणों से निकली है गंगा प्यारी, वंदन करती दुनिया सारी, उन चरणों में शीश नवाऊं, उन चरणों में शीश नवाऊं, आवाज़ बिहारी तेरे आरती गाऊं, हे राजा राम तेरे आरती गाऊं, हे राजा राम तेरी आरती गाऊं, तेरी आरती गाऊं, तेरी आरती गाऊं। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम, सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि, लोटांगणवन्दित चरणारोळ्यान पायिन रूपस्तुति, प्रेमे अलिखिन आनंद बोधिन भावे वाणिन मने नमः, त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव विद्याजननं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रवदे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे हरे। बस सर्वत्र खाली बस। हरि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। लोकाभिराम रणरंगधीरा राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चला श्रोते मंडळी, हाताने टाळी वाजवायची, मुखानं भगवंताचं नाम घ्यायचे, माझ्या मागे सर्वांनी भजन म्हणायचंय। श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम। माईकला आवाज थोडासा कोपऱ्यात। श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम। हे अवधपुरी के राजा राम, अवधपुरी राजा राम। दशरथ
श्री राम जय राम जय जय राम 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 जय जय राम मंगल भवना अमंगल हारी द्रवहोषु दशरथे अजिर बिहारी जनक सुता जग जननी जानकी छठचा आवाज कमी पडेल अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपद कमल मनाओ जासु कृपा निर्मल मति पावो महावीर विनव हनुमाना रामदूत जसो पाप बखाना सिया राम सब जग जानी करो प्रणाम जोरी जुग पानी सिया राम मैं सब जग जानी सिया राम मैं सब जग जानी हो सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी करहु प्रणाम जोरी जुग पानी पवन तनया संकट हरणा मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपि मंगलाना च कर्तारो वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तरस्यमीश्वरम् चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम प्रभू रामचंद्रांचं चरित्र जीवाचं कल्याण करणारे रामकथा जीवनाची व्यथा दूर करणारी कथा म्हणजे रामकथा जीवनातील दुःखाच्या वजाबाकीचं गणित म्हणजे रामकथा मी जे दररोज जे शब्द वापरतो तंतोतंत लागू पडणारे आहे का आज आपल्या रामकथेचा आपल्या गावातील समारोपाचा दिवस सांगतेचा दिवस
सांसारिक तापामधून मुक्त करणारी कथा म्हणजे रामकथा असं मी नेहमी म्हणतो. कारण 7 दिवस कोणी कोण निघून गेले, कोणीकडे निघून गेले, लक्षात आले का? असं वाटते कालच कथा सुरू झाली असावी. बरोबर. म्हणून जीवनातील दुःखाच्या वजाबाकीचं गणित. हो बरोबर आहे. पहिला दिवस कसा आहे, सप्ताह म्हणजे काय? घरी 4 माणसं पाहुणे आले की घराचं गोकुळ होऊन जावं त्यालाच सप्ताह म्हणायचं. तेच बायकांसाठी तेच आनंदोत्सव आहे. चला कथेकडे वळूया. मंडपात कथा श्रवणासाठी उभ्या असलेले तुम्ही सर्व श्रोते मायबाप, सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेला वंदन. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ जी अन्नदान करणारी अन्नदाते मंडळी आहेत त्यांना व्यासपीठाकडून साष्टांग दंडवत. भगवंताच्या या भगीरथ कार्यामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आजपर्यंत सहकार्य केलेले आहे आणि उद्यापर्यंत जे सहकार्य करीत राहणार आहेत त्या सर्वांना वंदन. मला कथेसाठी संगीताची साथ करणारे माझे सर्व सहकारी, त्यामध्ये आमचे तबलावादक तालमणी हरिभक्तपरायण गजानन महाराज कोंढूरकर असतील, आमच्या ह्या असतील, तसेच पॅडवादक आमचे विनोद महाराज चव्हाण असतील किंवा आमचे दीपकरावजी महाराज असतील, सर्वांना व्यासपीठाकडून दंडवत. उत्कृष्ट अशी ध्वनी व्यवस्था, साऊंड सिस्टीम ज्यांची आहे असे आमचे हरिभक्तीपरायण गजानन भाऊ असतील, सर्वांना व्यासपीठाकडून वंदन. कथेकडे वळूयात. कालपर्यंत आपण गोड अशी रामकथा श्रवण केली. ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी भगवान श्री राम प्रभू आलेले आहेत. राम आणि लक्ष्मण सीतामाईचा शोध घेत घेत ऋषमुख नावाचा पर्वत आहे, त्या ऋषमुख नावाच्या पर्वताच्या पायथ्याशी आले. वर डोंगरावर 5 जण बसलेले होते. त्या 5 जणांपैकी एकानं आदेश दिला दुसऱ्याला, जा कोणीतरी येत आहे, शोध घ्या कोण आहे तो. कोणाला पाठवलं? कोण आलं होतं भेटीसाठी? कोण आलं होतं? बोलत चला. आजच्या दिवसच विचार नाही, आजच्या दिवसच त्रास देणार आहे, उद्यापासून नाही. बस उद्या जाईन मी माझ्या गावात, उद्या नाही त्रास देणार. आजच्या दिवस सांगा काल कोण आला होता कथेमध्ये? शेवटी गदा घेऊन हनुमंत बाबा आले होते आणि सांगितलं होतं आता रडारडीचा कार्यक्रम बंद. मग कालच ठरवलं आजपासून रडायचं नाही. आता 1 दिवस गदावाले बाबा आले, आज फायटिंग सुरू. आज रडारडीचा कार्यक्रम नाही, तरी पण एक भावविभोर करणारा एक आपल्याला आज प्रसंग पाहायचा आहे. तो प्रसंग तसा कालच घ्यायला पाहिजे होता. तो प्रसंग पण वेळेअभावी ती कथा मी कालच सांगितलं तुम्हाला, मी उद्या सांगेन. ही कथा हनुमंताच्या भेटीच्या अगोदरच येऊन जाते, पण वेळेअभावी मी ती क्षमा मागतो, आज सांगतोय तुम्हाला. शबरी एक भिल्ल राजा आहे, भिल्लांचा राजा शबर. त्या शबराची मुलगी म्हणून तिचं नाव आहे शबर राजाची मुलगी म्हणून शबरी. नाव बरेच असे आपण कथेमध्ये पाहिले. हिमालय पर्वताची मुलगी म्हणून पार्वती, धुंदुलीचा मुलगा म्हणून धुंदुकारी, अजून असेच बरेच काही असतात. बरोबर. वडिलाच्या नावावरून मुलाचं नाव असते, आईच्या नावावरून मुलीचं नाव असते, नवऱ्याच्या नावावरून कधी कधी बायकोचं नाव ठेवल्या जाते, नवऱ्याच्या व्यवसायावरूनही कधी कधी नाव ठेवल्या जाते. बरोबर आहे. मास्तराची बायको, वकिलाची बायको,
बेवड्याची बायको नाही, बेवड्याची बायको बेवडी नाही. म्हणजे याचा अर्थ मी पहिल्या दिवशी सांगितला होता, नवऱ्याच्या मोठेपणामध्ये बायकोचा अर्धा हिस्सा असते, पण नवऱ्याच्या पापामध्ये बायकोचा हिस्सा आहे का? नाही. पहिल्या दिवशी सांगितलं होतं, जेवढे शंकर आलेत आपल्या आपल्या पार्वतीला घेऊन या, आणि जेवढ्या पार्वती माता आल्यात तेवढ्याला सांगितलं होतं आपल्या आपल्या शंकराला घेऊन या. आज सांगतेचा दिवस. शबर राजा आहे, त्या भिल्ल राजाची मुलगी आहे शबरी. लहान वय आहे, कोवळ वय आहे, पण आजही आपल्याही समाजामध्ये आणि त्याही समाजामध्ये त्या काळी देखील बालविवाहाची पद्धत होती. बालविवाहाची कितीही कायदे करा, मुलीच्या विवाहाचं वय सरकारनं 22 वर्षापर्यंत नेऊन ठेवलं तरीही बालविवाह होत नाहीत असं आहे का? होतं. त्या काळीही तिचं लग्न ठरलं. शबरीचं लग्न ठरलं. दुसऱ्या दिवशी लग्न आहे. 2 दिवसावर लग्न आलेलं आहे. माईकचे बटन बंद करा, तुमच्या माईक मध्ये हवा चालली. चॅटचं त्याला बटन नाही, तुम्ही बंद करा. मी असं केलं की मग चालू. आले तसे श्रोते मंडळी काय करा, इकडून एक रस्ता ठेवा, असा एक रस्ता ठेवा तिकडून. ऐका मी काय सांगतो ते, म्हणजे पुन्हा आपल्याला विक्षेप नको कथेमध्ये. आता 5 मिनिटं वेळ लागू द्या. ओ ताई तुम्ही उठा, त्यात थोडस अलीकडे या, इकडं तिकडून एक सरळ असा रस्ता ठेवा, म्हणजे आलेल्या ज्या कोणी महिला मंडळी मागून येतील त्यांना सरळ पाठीमागे जाऊन बसता येईल. तू सरक मी सरक, तू सरक मी सरक असं करायची गरज पडत नाही. एक रस्ता ठेवा त्या पलीकडल्या बाजूला. आणि आता येणाऱ्या महिला मंडळीला विनंती, कोणालाही न बोलता शांतपणे पाठीमागे बसत चला. म्हणजे तुमचा तर अगोदरच वेळ गेलेला असते, पण जे श्रोते मंडळी अगोदरपासून येऊन कथेमध्ये बसलेले त्यांची सुद्धा मागची लिंक तुटते पूर्ण. एक पलीकडून रस्ता ठेवा, कोणीकडून तरी एक रस्ता ठेवा. भिल्लाची मुलगी शबर, त्या शबराची मुलगी शबरी, तिचं लग्न ठरलं. 2 दिवसावर लग्न आलेलं आहे. उद्या पाहुणे मंडळी येणार होती, सर्व नवरदेवाकडचे सगळेजण उद्या येणार आहेत. आज रात्रीला संध्याकाळच्या वेळेला 10 बकरे आणले. बकरे, शेळीचे पिल्ले बकरे. त्या बकरांची दावण बांधली. बकऱ्यांची दारात 2-3 माठ भरले दारूचे. ते दारूचे माठ अंगणामध्ये सगळा प्रकार चाललेला पाहिला. आणि शबरीनं बापाला विचारलं, बाबा हे काय? म्हणले, बेटा हे उद्या तुझ्या लग्नाची तयारी आहे. शबरीनं बापाला विचारलं, बाबा हा काय प्रकार आहे? अंगणामध्ये दारू, हे शेळ्या मेंढ्या बकरे, हे काय भानगड आहे? म्हणली, बेटी उद्याची तयारी आहे. उद्याची. उद्या काय? उद्या तुझं लग्न आहे. 2 दिवसावर तर लग्न आलंय, उद्या परवा. मग त्याच्यासाठी या मुक्या जीवांचं काय काम, मुक्या प्राण्यांचं काय काम? शबरीच्या लग्नाची तयारी म्हणून बापानं 10 बोकडांची दावण दारात बांधली. दारूनं भरलेले 2-4 माठ आणून ठेवले. कुतूहलानं शबरीनं विचारलं, कुतूहलानं, बाबा आले तसे आता खाली बसत चला, माय पूजेला इकडे कोणी येऊ नका आता व्यासपीठाकडे. बाबा हे काय प्रकार आहे? मुली तुझ्या लग्नाची तयारी आहे. तयारी असली काही? काय तयारी? सगळ्या पाहुणे मंडळीला जेवायला द्यायचं असते. आपल्याकडे पण ते असते ना, लग्नाच्या आधी एक दिवसानं 2 दिवसानं सगळ्या भावकीला जेवायला द्यायचं असतं. काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतात ना, हळदीच्या दिवशी जेवण देतात ना, हळदीचं जेवण. तशातला प्रकार तेव्हा भिल्ल समाजामध्ये जेवायला. बाबा मग हा या बोकडांचं काय काम? या बोकडांना कापून जेवायला द्यायचं असते. बोकडांना कापून. या मुक्या प्राण्याला कशामुळे कापायचं? मुक्या प्राणी ते, त्यांनी काय बिघडवले?
तसं नाही बेटा, परंपरा चालत आलेली आहे. ज्याच्या कोणाच्या मुलीचं लग्न होते त्या मुलीच्या बापानं आलेल्या पाहुणे मंडळीला आपल्या नातेवाईकाला जेवायला द्यायचं असते आणि हे बकरे कोंबडे कापूनच द्यायचं असतं. बाबा पण यांची यात काय चूक? परंपरा आली चालली. तुला काय कळते? चल जा, सांगितलं ना तुला, 2 दिवसावर लग्न आलंय तुझं. त्या कोवळ्या बालमनावर या गोष्टीचा परिणाम झाला. कोवळ्या बालमनावर, मुलाच्या मनावर लगेच परिणाम होते बरं का. मुलाच्या मनावर कसा परिणाम होते? म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गर्भसंस्कारापासून संस्कार लावावेत, गर्भात असल्यापासून असं सांगितलं. मुलावर अगदी कोवळ्या वयातच संस्कार होतात. किती वर्षापर्यंत बुद्धीचा किती विकास होतो, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे भारतात. एखाद्या बापाला बिडी वडायची सवय असावं, सिगरेट वडायची सवय असावं, माचीस खिशात नसले की बापानं पोराला सांगायचं, जाय रे त्या चुलीतून बिडी पेटवून आण. आपल्याकडे बरीच पद्धत आहे. आता बिडी ओढणारे कमी झाले म्हणा, पण बरेच बाप आपल्या पोराला, लहान पोराला आजही सांगतात, जा बिडी पेटवून आण चुलीतून. पोरानं जायचं, चुलीमध्ये बिडी पेटवायची आणि आणायची. 1दा 2दा 3दा वर्ष 6 महिने ते पोरग बरोबर आणते. मग एका दिवशी विचार करते, आगणी तर गरम आहे, या आगणीमध्ये काही मजा नसावं, या बिडीतच काहीतरी मजा असावं. बाप आपला रोज ओढते म्हणजे एका दिवशी ते पेटवते आणि तिथंच सुरू करते. 2-4 सुट्टे मारले की मग बापाकडे येते. मुलाच्या मनावर परिणाम कसा होतो ते सांगतोय. मुलांना वळण लावण्याची गरज काय, चांगल्या संस्कारांची गरज काय, आणि ते संस्कार लावण्यासाठी आपण कसं वागावं लागतं हे सांगतोय. लक्ष इकडं असू द्या फक्त. पोरगा 2-4 झुरके तिथं चुलीजवळ ओढते आणि मग बापाला आणून देते. बाप म्हणते, कस काय जास्त जळाली रे, जरा जास्त वेळ पकडली म्हणते मी त्या निखाऱ्यावर. आणि खालून ओली कस काय झाली, ओढलेली असतील त्यांना, खाली मान घालून उभं. मूर्खा, गाढवाच्या लेका, बिडी ओढतोस. कोणाला शिवाय द्यायला बाप? कोणाला शिवाय द्यायला विनोद महाराज? पोराला की स्वतःला? स्वतःला. गाढवाच्या लेका, बिडी पितोस म्हणजे बाप आहे गाढव, त्या गाढवाचा लेख सुद्धा गाढवच. बिडी पीत पीत एखाद्या बापानं, सिगरेट पीत पीत मुलाला उपदेश करायचा अधिकार आहे का? आपल्याकडं नाही. पण शहरी भागामध्ये मिळेल त्या प्राण्याचं मांस भक्षण चालू आहे. मिळेल त्या प्राण्याचं. एका दिवशी एक बाप, आई गाडीमध्ये आपल्या मुलाला आणि मुलीला घेऊन एका दुकानामध्ये गेले. एका दुकानामध्ये, त्या दुकानामध्ये आता साहेब आले म्हणून त्या दुकानदारानं त्या आईला, बापाला आणि त्या 2 मुलाला आणि मुलीला, दोघांना सर्वांना खुर्च्या दिल्या बसायला. बसा. सश्यांचं दुकान होतं, सश्यांचं. त्या दुकानामध्ये सशे मिळायचे. लहान मुलं ते सशाचे पिल्ले मधात दिसले की गेले मध्ये त्या दुकानमध्ये आणि बसले खेळत त्या पिल्ल्यासोबत. दुकानदारानं आई बापासाठी चहा मागवला. चहा घ्या सर. चहा घेतला. बस सांगितलं. पोरं कुठे मध्ये खेळतायत? बरं खेळू द्या. 2 किलो द्या. 2 किलो काय? सश्याचं मांस. साहेब, जे द्यायचे तुम्हाला त्या पिल्लांसोबत तर तुमचे पोरं खेळतायत. असं करा, त्यांना सांगा चहा आणि बिस्किट आणलेत म्हणून, आणि बोलवा त्यांना. 2 ते मुलगा आणि मुलगी जे सशासोबत खेळत होते त्यांना बोलून आणलं मुख्य दुकानामध्ये, गोडाऊन मधून, आणि बसवलं. चहा बिस्किटाच्या नादामध्ये ते लेकरं ते विसरून गेले त्या सशाला. चहा बिस्किट खाल्ले तोपर्यंत त्या दुकानदारानं त्याचं काम केलं. निघा म्हणले, चला आता. मोठे साहेब गाडीत आलेत म्हणल्यावर त्या दुकानदारानं त्या 2 काळ्या पन्न्या भरल्या आणि गाडीमध्ये, डिक्कीमध्ये आणून ठेवल्या. बस ते आई, बाप आणि मुलगा आणि मुलगी गाडीत येऊन बसले. ते 2 लहान मुलं. आई बाबा गाडीत चालू केली.
थांबा बाबा थांबा, पप्पा थांबा. आता काय झालं रे, चहा बिस्किट जर खाल्ले. पप्पा ते 2 सश्याचे पिल्ले आहेत मध्ये दुकानमध्ये, मला ते पाहिजे. तर मुलगा म्हणतो पाहिजे कशाला पाहिजे, खेळायला पाहिजे घरी. अरे घेतलेत ना ते, घेतलेत. मग दाखवा कुठे आहेत, द्या, एक दीदी जवळ द्या, एक माझ्या जवळ द्या. अरे घेतलेत म्हटलं ना तुला, कुठे आहेत, मागा डिक्की मध्ये. मला आत्ताच पाहिजे. अरे घरी गेल्यावर देतो ना तुझ्या हातात. नाही मला आत्ताच पाहिजे. मुलगा हट्टाला पडला, मुलगी सुद्धा हट्ट करू लागली, आम्हाला ते सशे खेळायला पाहिजे. बाप पाठीमागे गेला, डिक्की उघडली, डिक्कीतून ते 2 पन्न्या काढल्या. हे बघ तुम्ही 2 सशे म्हणतायत ना, हे काय बाबा, दर शनिवारी रविवारी जे आपण खातो तेच आहे. मला ते सशे पाहिजेत. त्याच सशांच्या पिल्ल्याचं तर हे खातो आपण. बाबा दर 8 दिवसाला तुम्ही जे आपण जे खातो ते तुम्ही इथं न्यायला येता होय. हो बाबा, असं का नाही करत, एखाद्या शनिवारी रविवारी दर रविवारी जे आपण खायला येतो ते इथून नेण्यापेक्षा, दुसऱ्याचे पिल्ले मारून खाण्यापेक्षा, एखाद दिवशी घरीच 2 तुमचे पिल्ले, त्यातलं एखादं पिल्लू आमच्यापैकी मारून खाणं. बापानं तिथं त्या काळ्या पन्न्या तिथं फेकल्या. तेव्हापासून तो बाप पंढरपूरची वारी करतोय. परिणाम व्हावा, परिणाम एखाद्या घटनेचा. बाल मनावर फार लवकर परिणाम, शबरीच्या मनावर परिणाम झाला. बस आपल्या लग्नामुळं या 10 मुक्या प्राण्यांना शिक्षा नाही होऊ देणार. निघाली मध्यरात्री, घर सोडलं आणि शबरी पळत पळत वनामध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या भिल्लानं पाहिलं, शबरानं मुलगी घरी नाहीये, पळून गेली लग्न करताय म्हणून. शोधारे 5-50 भिल्ल आदिवासी जंगलात शोधायला लागले. शबरीला भीती वाटली, पाहिले ते लोक आलेले. शबरी शबरी कुठाय शबरी, कुठाय शबरी, हाका मारतायत. भीतीपोटी शबरी लपून बसली एका खडका माग, कधी झाडा माग, कधी झाडाच्या बुंद्यात, कधी काट्याच्या झाडा माग. पण ते भिल्लाचे आदिवासी लोक, जंगलातच राहणारे जंगली लोक, ते एकही जागा सोडणार. शबरी लपत 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 अशा एका जागेत लपली, तिथं माणूस जाऊ शकणार नाही. एक उंट मेला होता, उंट. कुत्रे लचके तोडत होते त्या उंटाचे, दुर्गंधी सुटली होती, वास येऊ लागला होता. शबरीला वाटलं हे आपले भाऊबंद, आपले नातेवाईक सगळीकडे शोधतील, पण या उंटाच्या जवळ येऊन शोधतील का? नाही, एवढ्या घाणीत कोणी येणार नाही. बस त्या उंटाच्या फाडलेल्या पोटामध्ये शबरी लपून बसली. 1 दिवस 2 दिवस निघून गेले. ते शोधणारे लोकही घरी निघून गेले, थकले. ते कोंबड्या आणि बकरे खाण्यापुरते शोधायला आलेले. पोट तिडकीनं कोणी शोधल का जास्त दिवस? शबरीनं ठरवलं आता घरी नाही जायचं. बस एका अरण्यामध्ये एका साधूचा आश्रम होता. मतंग ऋषी म्हणायचं त्यांना. त्या मतंग ऋषीच्या आश्रमाजवळ एक पंपा सरोवर नावाचं ठिकाण आहे. पंपा सरोवर. त्या पंपा सरोवराच्या जवळ पाणी आहे. इथं काही थोडे छोटे मोठे फळांचे झाडं होते. त्यामुळे शबरी तिथं राहू लागली. दिवसभर झाडावर असं गच्च झाडामध्ये. आता भिल्लाची आदिवासाची मुलगी, ती जंगलातच राहणारी, झाडामध्ये लपून राहायचं. थोडी शांतता राखायची. थोडं आलं तसं आपण आल्यावर आपला वेळ गेलेलाच असतो, दुसऱ्यांचा वाया घालवायचा नाही, एवढं लक्षात ठेवा फक्त. बस शांततेत खाली बसत चला. शबरी दिवसभर झाडावर राहायची. भूक लागलेल्या वेळी कधीतरी कोणाच्याही लक्षात न येण्यासारखं उतरायची. शबरी दिवसभर झाडावर राहायची, कोणाच्या नजरेस पडायची नाही. मग दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदर उठायचं. ब्रह्ममुहूर्तावर उठतात ते साधू. मतंग ऋषी उठायचे त्या ब्रह्ममुहूर्तावर. सकाळी सकाळी 4 वाजता म्हणा, 4:30 वाजता म्हणा, किंवा 5 वाजता म्हणा. उठायचं ऋषीनं आणि पंपा सरोवरावर स्नानासाठी जायचं. 4 वाजताची वेळ. पण ते शबरी, मतंग ऋषी येण्याच्या अगोदर शबरीनं उठायचं. मतंग ऋषी येण्याच्या अगोदर शबरीनं उठायचं आणि उठून पूर्ण रस्ता हाताने झाडून काढायचा. रस्ता हाताने झाडायचा.
कारण एका साधूच्या रस्त्यात आलेले काटे दूर करण्याचं काम शबरी करते. समाजातील लोकांच्या मनामध्ये भरलेले काटे दूर करण्याचं काम संत करतात, साधू करतात. आणि साधूच्या वाटेत आलेले काटे दूर करण्याचं काम शबरी करते. आडराने भरले जग, या आडमार्गानं भरलेलं जग आहे हे साफ करण्याचं काम साधू संतांनी केलं. आणि साधू संतांच्या मार्गातले काटे दूर करण्याचं काम शबरी करते. म्हणजे शबरीचं काम साधू संतांपेक्षाही पुढे. साधू संतांची सेवा. मतंग ऋषीनं विचार केला बऱ्याच वेळेस, हा रस्ता झाडताय कोण दररोज, पण कधी कोणीच नजरेस पडत नाही. जाऊ दे, असेल कोणी. बरेच दिवस, बरेच महिने, बरेच वर्ष निघून जातात. शबरीला एका दिवशी उठायला उशीर झाला. शबरी रस्ता झाडत आहे. मातंग ऋषी आपल्या काही शिष्यासोबत पंपा सरोवराकडे निघालेले आहेत. अजून अंधारच आहे, उजाडलेलं नाही पूर्ण. दूर एक आकृती हवे, रस्त्यावर एक आकृती दिसली. कोणीतरी अंधारामध्ये झाडून काढतोय. जसे मतंग ऋषी समोर समोर येऊ लागले, ती आकृती पुढे पुढे जाऊ लागली. थांब, कोण आहेस? थांब म्हटल्याबरोबर शबरी लटलट लटलट कापायला लागली जाग्यावरच. आजपर्यंत कोण्याही पुरुषाला, कोण्याही व्यक्तीला शबरीनं जेव्हापासून घर सोडलं तेव्हापासून तिनं बोलली नव्हती. कोणत्याही पुरुषासोबत समोर अजून शबरी गेली नव्हती. थरथर कापायला लागली शबरी. थांब म्हटलं मी. पुन्हा एकदा मतंग ऋषीने आवाज दिला. शबरी झाडामध्ये लपायला पाहते, पण झपाझप पावलं टाकत मतंग ऋषी समोर आले. कोण आहे तो? हात जोडले शबरीनं, पण तोंडातून एकही शब्द निघेना. मी पुन्हा विचारतोय, कोण आहेस तू? मला न विचारता माझा रस्ता झाडतेस दररोज, कशासाठी? मग शबरीनं सांगितलं, महाराज, माझी काही एक अपेक्षा नाही, फक्त एका साधूची, एका संताची सेवा घडावी म्हणून माझी खटपट. बर, कधीपासून राहते? जेव्हापासून तुमचा रस्ता झाडते. त्याला तर बरीच वर्ष झाली. हो महाराज. कोण आहेस तू? कुठून आलीस? मग शबरीनं सांगितलं, मी भिल्ल राजा शबराची मुलगी शबरी आहे. प्राण्याची हिंसा थांबवावी म्हणून मी माझ्या लग्नाच्या अगोदरच पळून आले. मी तुम्हाला गुरु मानले, तुमची सेवा घडावी हाच उद्देश. मतंग ऋषी निघून गेले. ठीक आहे म्हटलं, तुला जी सेवा योग्य वाटली ती कर. दररोज रस्ता झाडायचा शबरीनं. मतंग ऋषीनं तिथून स्नान संध्येसाठी पंपा सरोवर जायचं. शबरीनं रस्ता झाडायचा. काही बोर, काही पेरू, जे जवळ फळं मिळतील ते फळं आणायचे, खायचे आणि दिवसभर मग आपल्या शिष्याच्या साह्यानं, मदतीनं मतंग ऋषींना आजपर्यंत शबरी झाडावरच राहिली होती. जेव्हा मतंग ऋषीला माहित झालं इथं कोणीतरी राहते, आपली सेवा करते रस्ता झाडण्याची, तेव्हा मतंग ऋषीनं आपल्या शिष्याला सांगितलं. काही शिष्यांनी तिला झोपडी बांधून दिली, एक झोपडी. त्या झोपडीमध्ये शबरी राहायला लागली. बस जसा वेळ मिळेल कधीतरी तेव्हा मतंग ऋषीनं यायचं, मार्गदर्शन करायचं. भगवंताची, रामाची सेवा कर, भजन कर, नामस्मरण कर असं सांगायचं. एके दिवशी मतंग ऋषी आले आणि सांगितलं, शबरी, बोला गुरुदेव, मी आज जाणार आहे, पण तू. शबरीनं हात जोडले. गुरुजी तुम्ही जाणार, मग मी काय इथे राहू? जेव्हा गुरु राहणार नाही तेव्हा माझं काय काम? तुझं काम आहे काय? भगवान श्री राम इथे येतील, त्यांचं दर्शन घे आणि नंतर तुला मुक्ती मिळेल. आताच मुक्तीची वेळ नाही तुझ्या. राम येतील. मी आदिवासी भिल्लाची मुलगी, स्वतः देव येईल मला भेटायला? हो येईल, येईल, देव येईल भेटायला. पण मी कशी ओळखणार? मी फक्त पाहिलं माझ्या गुरुला. देव कसा असतो मला काय माहित.
आदिवासी भिल्लाची मुलगी मी, रानटी प्राणी मारून खाणारे आमचे लोक देव कसा ओळखणार? मतंग ऋषीनं सांगितलं, तुझ्या झोपडीमध्ये जो कोणी पुरुष येईल तो देवच असेल. जो कोणी पुरुष येईल इथे तुझ्या झोपडीमध्ये तो देवच असेल, देवाशिवाय दुसरं नाही कोणी येणार. बस शबरी वाट पाहते, वाट पाहते, वाट. शबरी मगन है राम भजन में. जय श्री राम, हो जय श्री राम, जय श्री राम, हो जय श्री राम. शबरी मगने हैं राम भजन में, शबरी मगने हैं राम. सर्वांनी टाळी वाजवायची, टाळी पाठीमागे पुरुष मंडळी राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में. हे शबरी मगने हैं राम भजन में, शबरी मगने हैं राम भजन में. राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में. जय श्री राम, हो जय श्री राम, जय श्री राम, जय 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 श्री राम. शबरी मगने हैं राम भजन में, शबरी मगने हैं राम भजन में. राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में. शबरी मगने हैं राम भजन में. शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में. आपल्याकडे आज वेळ भरपूर कमी आहे, कथा भरपूर आहे, वेळ कमी आहे. भाव लक्षात घ्यायचा कथेचा. शबरी वाट पाहते देवाची. किती वाट पाहते? किती किती वाट पाहावी माणूस. वाट, एखाद्या गोष्टीची वाट पाहून पाहून किती पाहिलो, किती पाहिलं. 15 ऑगस्टचा कार्यक्रम असावा. 15 ऑगस्टच्या निमित्तानं, 26 जानेवारीच्या निमित्तानं शाळेमध्ये भरपूर स्पर्धा होतात. रांगोळी स्पर्धा, चमचा लिंबू स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, त्याच्यामध्ये एक धावण्याची स्पर्धा असते, धावण्याची, रनिंग. सगळे विद्यार्थी रांगेमध्ये उभे राहतात. सावधान. पहिला असं 2 वर्षापूर्वी सावधान म्हटलं, कथेमध्ये बी म्हटलं, लेकरं असे ताट बसायचे. आता कोरोनानं सगळी मातीच केली. सावधान म्हटलं तरी कळणार, विश्राम म्हटलं तरी कळणार. काकू 2 झिट्टूवाल्या पुढच्या बसा सावधान मध्ये. स्पर्धा असावी धावण्याची, रनिंगची, आणि विद्यार्थी एका रांगेत उभे असावेत. शिक्षकांना सूचना दिलेली, लक्ष द्या रे इकडं. 5 म्हटलं की तुम्ही इथून पळायचं. समोर जो पोल दिसतोय त्या पोलला टच करायचं. सगळ्यात आधी जो कोणी त्या पोलला टच करेल त्याचा पहिला नंबर. 5 म्हटलं की पळायचं. एक रेष मारलेली असते चुना टाकून, त्याच्यावर सगळेजण असे या आविर्भावात, धावण्याच्या आविर्भावामध्ये तयार. बरोबर? किती म्हटलं की पळायचं? किती म्हटलं की पळायचं? 5 म्हटलं की पळायचं. बघा तुमच्यापैकी फक्त तिचं लक्ष होतं. 5 म्हटलं की पळायचं. 5च्या अगोदर पळायचं नाही. हा, सगळे तयार आहेत? मग आता रेस सुरू व्हायली. मी येऊ का? एक रेस सुरू व्हायली. सगळेजण लक्ष द्या. 5 म्हटलं की स्पर्धा सुरू होणार आहे. धावण्याची स्पर्धा आहे. त्या समोरच्या पोलला टच केलं, हात लावला की पहिला नंबर त्याचा. 5 म्हटलं की पळायचं. 1 2 3 4 Thank you.
कळालं तुम्हाला? कळालं का नाही अजून? आता तुम्ही जसे असे डोळे इकडे स्टेजकडे रोखून असं 5 म्हणण्याची वाट पाहू लागले की नाही, तशी शबरी रामाची वाट पाहते. कळालं काय? किती वाट पाहते? तुमची 1 मिनिटासाठी कशी अवस्था झाली, विबळ अवस्था झाली की नाही? कधी महाराज 5 म्हणते की शबरी तशी रामाची वाट पाहते. कधी येईल राम? राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना बटन चालू. राम रघुनंदना आश्रमातया कधी येशील आश्रमातया कधी येशील राम शबरी वाट पाहायची, दररोज वाट पाहते शबरी. दिवस निघून गेले, महिने निघून गेले, वर्ष निघून गेले. लहानपणी शबरी पळून आलेली लग्नाच्या भीतीनं आज शबरी म्हातारी झालेली, केस पांढरे झालेले आहेत, डोळ्याने नीट दिसत नाहीये. थोडस इको टाका, थोडस नीट अजून डोळ्याने दिसत देखील नाही आता तिला शबरीला. पाठीमध्ये शबरी वाकलेली आहे, काठी टेकवत टेकवत शबरी चालतेली आहे. किती वर्ष झाली असतील? 10, 20 वर्षात माणसं म्हातारी होतात. 60, 70. आजचं संकरित अन्न खाऊन आपण 60-70 वर्षात म्हातारे होतोय. म्हणजे शबरी फळ खाऊन जगते. म्हणजे किती वर्ष झाले असतील? 80, 90, 100च्या आसपास तरी. एवढे वर्ष देवाची वाट पहा म्हटलं आपल्याला, आज शक्य आहे का? साधा नदीला पूर यावा, साधा नदीला पूर, आणि सोयाबीनची 1 गंजी वाहून जावी, लगेच म्हणते देव राहिला नाही. हो, देव राहिला नाही. कळलं ना का? इतकी मेहनत करून खत बी आणून टाकलं शेतात, आणि देवाना असं करतात का कुठं? लगेच आपला देवावरचा विश्वास कमी होतो. शबरी दृढ विश्वास आहे, दृढ विश्वास. नक्की येणार. गुरुनं दिलेल्या शब्दावर विश्वास शबरीचा, देवावरही तसाच विश्वास. गुरुनं सांगितलं होतं, जो कोणी पुरुष जो कोणी येईल पुरुष झोपडीमध्ये, तो देवच आहे, रामच येणार. रामाशिवाय दुसरा कोणी येणार नाही. दररोज शबरीनं जायचं, पंपा सरोवराकडे जायचं, रस्त्यावर तिथं पाणी प्यायचं, वाटाणं येताना बोरं, पेरू, जे काही फळं मिळतील ते तोडून आणायचे, स्वतः काही खायचे, काही माझा राम येईल याच्यासाठी जपून तसेच ठेवायचे. देव यायचे नाही. दुसऱ्या दिवशी ते फळं टाकून द्यायचे, लगेच जायचं. जाताना आपण काही फळं खायचे, पंपा सरोवरावर पाणी प्यायचं, येताना पुन्हा देव येतील म्हणून देवासाठी फळं तोडून आणायचे. एक दिवस राम आणि लक्ष्मण सीतामाईच्या शोधासाठी त्या जंगलातून त्या वाटेनं तिथं आलेले. नवल वाटलं देवाला.
त्या वाटेनं जे झाड होतं प्रत्येक झाड रामाचं नाव घेऊ लागलं. प्रत्येक झाडच नाही, झाडाच्या एका एका पानातून राम असा नाव येत आवाज येत होता. राम असा आवाज. तुम्ही म्हणाल हे शक्य आहे का? झाडाचे पानं कुठं राम म्हणतात का? म्हणतात. कणा कणात भगवान है, कण कण में है भगवान. कबीरजी पंढरपुराच्या जवळ आले. पंढरपुराच्या जवळ कबीर कानावर महती गेली होती नामदेवाची. पंढरपुरात नामदेव नावाचा कोणीतरी आहे, देवाचा फार मोठा भक्त आहे. देवाला जेवू घालते हाताने. देव त्याच्या घरी दिवाळीला आंघोळीला स्नानाला जाते. कबीराला नवल वाटलं कोण असेल, भेटू एकदा. आले पंढरपुराच्या जवळ. पंढरपुराच्या जवळ आल्यावर पाहिलं एक बाई आहे, एक लहान एक मुलगी आहे, दुसऱ्या दोन मुली आहेत. त्या एका मुलीच्या दोघीने वेण्या पकडल्यात आणि तिला भांडायल्यात. आमच्या गौऱ्या का चोरल्या सांग. कबीरानं भांडणं सोडवले. त्या दोन पोरीला विचारलं काय झालं बाई. म्हणी ही जी जनी आहे, हिचं नाव जनी, हिनं आमच्या गौऱ्या चोरल्या. म्हणे कशावरून म्हणाले. पहा म्हणे आमचा ढीग लहान, आम्ही दोघीनं गौऱ्या वेचल्या तरी बी, आणि ही एकटी असून हिचा ढीग एवढा मोठा कस काय, तिप्पट ढीग मोठा. काय जणे चोरल्या का तू गौऱ्या. नाही हो बाबा, तुझा ढीग कस काय मोठा. म्हणे आम्ही तिघा जणांच्या गौऱ्या आहेत. तिघाच्या एकटीचाच ना तो. त्या पोरीने सांगितलं बाबा म्हणे आमच्या 4 हाताच्या गौऱ्या, हिच्या 2 हाताच्या गौऱ्या केवढूशा पहा. हिच्या 2 हाताच्या एवढ्या मोठ्या आणि आमच्या 4 हाताने येचल्या आमच्या दोघी जणीच्या एवढ्या. हिच्या तिप्पट गौऱ्या. काय झाले खरं आहे ना, गौऱ्या तुझ्या कमी पाहिजे, तुझ्या जास्त कस काय. म्हणे बाबा मी वेचते, माझ्यासोबत माझा पांडुरंग वेचते 4 हातानं, त्याचे 4 आणि माझे 2 किती झाले 7. ए मूर्ख समजतेस का मला. हा त्या कपाळावर कुठे इथं लिहिलेलं दिसेल का मी मूर्ख आहे म्हणून. देव कुठं तुझ्या सोबत गौऱ्या वेचायला येतो का. म्हणे येतो माय बाप. बर कशावरून ओळखायचं देवानं गौऱ्या वेचलेल्या आहेत. कशावरून ओळखायचं सोपं आहे. एक गौरी उचलायची, कानाला लावायची, विठ्ठल शब्द आलेला असेल त्या गौरीतून, विठ्ठल नावाच ऐकू आला तर ती माझ्या देवानं वेचलेली गौरी आहे किंवा मी वेचलेली आहे. ज्या गौरी मधून विठ्ठल आवाज नाही आला समजा ती गौरी मी चोरली. कमाल वाटली, कमाल कबीराला. गौरीतून कुठं विठ्ठल आवाज येतो का. मूर्ख समजतेस. उचलली एक गौरी, लावली कानाला. पलीकडून जसं एखाद्यानं हॅलो म्हणावं मोबाईल मध्ये, तसा गौरीतून आवाज आला विठ्ठल. दुसरी उचलली, तिसरी उचलली, सगळा ढीग संपला. कोण बाळ तू. हात जोडले. मला नाम्याची दासी जनी म्हणतात. कबीरजीचं एक वचन आहे. काय मला आठवणार नाही आता ऐन वेळेवर, पण कबीरजीने म्हटलं तू नाम्याची दासी नाही, तू दासी नाहीस, तू सर्व संतांची काशी आहेस. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. जास्त भजन घ्यायला वेळ नाही आपल्याकडे, पुढे कथा पाहायची. झाडाचं एक एक पान राम म्हणत भजन करत होतं. रामाला नवल वाटलं, लक्ष्मणाला नवल वाटलं, इथं आपलं नाव घेणारा कोण आहे जंगलामध्ये एवढ्या. पुढं चालत चालत आले. शबरीची झोपडी दिसली. शबरीची झोपडी आली. डोळे लुक लुक करतायत पाण्यानं, पाणीदार डोळे, बारीक म्हाताऱ्या माणसाचा चेहरा आठवा. काठी टेकवत शबरी उठून उभी राहिली आपल्या झोपडीच्या दरवाजात. कोणीतरी त्या वाटेने येताना दिसलं. त्या जंगलात सहसा कोणी येत नाही. पक्का शबरीला माहित आहे देव आलेला आहे. कोण आहे दादा तिकडं. दशरथाचा पुत्र राम म्हणतात मला. राम म्हटल्याबरोबर शबरी घाईनं पुढं यायला गेली. म्हातारपणामुळं, वयामुळं पाय अडखळले. शबरी खाली पडली. देवाच्या जगाच्या बापानं देवानं उचललं शबरीला आणि बसले, जवळ बसले. शबरीच्या डोळ्याला अश्रुधारा लागलेल्या आहेत.
मला तुमचे पाय धुवायचे, पाय, देवाचे पाय. शबरीनं सांगितलं, इच्छा सांगितली. ठीक आहे, देवानं सांगितलं ठीक आहे, धू पाय. आता मला सांगा, शबरी झाडावर राहत होती, नंतर झोपडी बांधून दिली. मार्केटमधून तिनं कधी जाऊन भांडे विकत आणले का? फळं खायची, स्वयंपाक करायची गरजच नाही पडली तिला. घरामध्ये काही ताट असेल, तांब्या असेल, काहीच नाही. बस हात लावले शबरीनं खालून देवाच्या पायाला, तळपायाला खालून हात लावले, अंगठे उचलून धरले. पाणी प्यायची सुद्धा शबरीला गरज नव्हती. जवळ तलाव होता, तिथं जाऊन शबरी पाणी प्यायची. घरात तांब्या नाही, पाणी साठवायची देखील गरज नाही. डोळ्यातील अश्रुधारांनी देवाचे पाय धुवून काढले. घरात एकही पात्र नाहीये, पण देवाचे, जगाच्या बापाचे पाय धुण्याची पात्रता शबरीमध्ये. घरात पात्र आहे का? पात्र नाही घरामध्ये शबरीच्या, पण देवाचे पाय धुण्याची पात्रता आहे. आपल्या घरामध्ये पात्र भरपूर आहेत, पण आपली पात्रता किती आहे ते पाहून घ्या. आपल्या घरात पात्र आहेत ना, त्या सज्जावर पोत्यामध्ये भरून टाकलेत आपण भांडे, पण आपली पात्रता आहे का देवाचे पाय धुवायची? नाही. बस शबरीनं सांगितलं, देवा काहीतरी खावं लागेल. लक्ष्मणाला वाटलं आता ही म्हातारी, केस विस्कटलेले, केसाच्या बटा झालेल्या, हाताचे नख वाढलेले, सगळे, कधी आंघोळ केली माहित नाही ना, आणि आता हिच्या घरी जेवायचं अवघड काम दिसायचं. रामानं पाहिलं, लक्ष्मणा शांत राहा. शबरीनं काठी टेकवत टेकवत झोपडीत गेली. सकाळी जे बोरं आणले होते ते बोरं एका फडक्यात गुंडाळलेले, ते बोर जवळ ठेवले आणि रामानं एक बोर उचलून घेतलं. एक बोर उचलून घेतलं. थांबा, तुम्हाला माहित नसणार हे बोर कसं आहे, मला पाहू द्या आधी. शबरीनं घेतलं, अर्ध खाल्लं, फोडलं दातानी, खराब होतं, टाकून दिलं. मी म्हटलं तुम्हाला कळणार नाही कोणतं चांगलं आहे. दुसरं बोर घेतलं, ते बोर अर्ध खाल्लं आणि मग सांगितलं, वा छान बोर, हे तुम्ही खाऊ शकता. दिलं रामाला. चुपचाप खाल्लं देवानं, चुपचाप. भावाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. वैकुंठ सोडोनी आला आणि संत सदनी राहिला. कशासाठी? भावासाठी. भावानं काही अर्पण करा तुम्ही, शुद्ध मनानं काही खातं देऊ. एक तुळशीचं पान देखील तुम्ही अर्पण केले ना, बस आहे त्याच्यासाठी. पत्रम पुष्पम फलम तोयम, काही द्या. एक तुळशीची मंजिरी जरी टाकली तुम्ही त्याच्या चरणावर, बस तेवढ्याने तृप्त होते. दुसरे 1-2 बोरं दिले, रामानं खाल्ले. आता भूक लागली होती दोघालाही. अजून एक बोर दिल्यावर ते लक्ष्मणाला असं केलं. लक्ष्मणानं नुसतं हातात घेतलं आणि ते शबरीकडे पाहिलं. केसाच्या बटा झालेल्या, हाताचे नख वाढलेले, हात मळलेले, आणि हिचे दादा हिचे येड्यासारखे हिचे उष्टे बोरं खायला रामदादा. बरं खाल्ले तर ठीक आहे, एखाद्या चांगल्या माणसाचे खाल्ले. इतकी मळकी ही शबरी. उष्टे बोरं खायला माहित नाही ना दात बी कधी घासलेत का नाही. उष्टे बोरं लक्ष्मणानं खाल्ल्यासारखं नाटक केलं, दिलेले बोरं टाकून दिले. देवाच्या सगळं लक्षात येते बरं का, रामाच्या सगळं लक्षात आलं, सगळं. बस शबरी भाव विभोर आहे. हात जोडले देवासमोर, धन्य झाले प्रभू, धन्य झाले. रामानं सांगितलं, काही हवं असेल तर माग, काही नाही, काय पाहिजे, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. आता नाही देवा काही अन्य मागणे, काहीच मागायचं नाही देवा. ठीक आहे, मग येतो आम्ही, निघतो. नाही देवा, आता तुम्ही निघायचं नाही, आता आधी मी निघायचं आणि मग नंतर तुम्ही नाही जायचं. आता जायची वेळ माझी आली. मी जाणार अगोदर, मला पोहोचवा आणि नंतर मग तुम्ही जा. म्हणजे बस माझं आयुष्य याच्यासाठी थांबले होते मी, की देव येईल, त्याचं दर्शन घेईल आणि नंतर जाईल. माझ्या गुरुनं सांगितलं होतं, मातंग ऋषीनं. बस ध्यान लावलं शबरीनं, गुरूंचं स्मरण केलं, देवाच्या पायावर लोटांगण घेतलं आणि शबरीनं प्राण सोडला.
बोलिए भक्तराज शबरी माता की। जय या पद्धतीने शबरी आहे। भाव किती महत्वाचा असतो। कथा येते भागवतामध्ये, गजेंद्रानं काय दिलं होतं देवाला? गजेंद्रानं एक फूल असं देवाकडे फेकलं होतं, एकच फूल। असेल जर कोणी या ब्रह्मांडाचा धनी, या जर कोणी ब्रह्मांडाचा मालक असेल तर एका हाकेला ओ देईल आणि धावत येईल। शुद्ध मनानं तुम्ही एक फूल नाही, फुलाची एक पाकळी जरी देवाला अर्पण केली ना तर बस। अहो पाकळीची सुद्धा गरज नाही, तुम्ही ध्यान लावून नुसती मानस पूजा करा, मनातले मनात फक्त ध्यान लावा। देव तेवढ्याचाच भुकेला आहे, तुमच्या भावाचा भुकेला। म्हणून म्हटलं साधू संतांनी, मन हा मोगरा, मन तुमचं मोगरा समजून अर्पण करा। मन हे तुलसी, मन तुळस समजून, तुळस समजून अर्पण करा। तुमचं मन देवाला दिलं ना बस, दुसरं काहीच पाहिजे नाही त्याला, मन पाहिजे फक्त बस। सांगितलं मी इथं जे 7 कांड आहेत त्याच्यामधलं अरण्यकांड नावाचं इथं कांड संपते। अरण्यकांड काल आपण कालपर्यंत एक कांड पाहिलं, अयोध्याकांड। आज अरण्यकांड संपलं, किष्किंधा कांडाला सुरुवात होते। हनुमंताची आणि रामाची भेट आपण काल पाहिली, किष्किंधा कांडाला आपण सुरुवात केली होती। आज पुढची कथा नियोजित वेळेमध्ये आपल्याला कथेच्या समारोपापर्यंत म्हणजे राम राज्य अभिषेकापर्यंत जायचंय। आज आपल्याला प्रभू श्री रामचंद्राला गादीवर बसलेलं पाहायचंय।